तोडकर माई आहेत त्यांच्याकडं चांगलं ट्रीटमेंट माझं झालेलं आहे. तर तुम्ही तिथं येऊन भेट द्या, मग तुम्हाला कळेल कसं आहे ती थँक्यू सो व्यवस्थित मच. करणार. ओके करूनच तुम्हाला पाठवणार. एक 75 वर्षाच्या काकू आज आम्हाला कोल्हापूर सेंटरला भेटायला आल्यात. म्हणजे 5 दिवस त्या आमच्याकडे राहिल्या होत्या आणि 5 दिवस त्यांची ट्रीटमेंट चालू होती. 6-7 वर्षापासूनचं दुखणं म्हणजे अंग दुखत होतं, बॉडी पेन पूर्ण होताच, गुडघे, कंबर, मणका सगळाच बऱ्यापैकी सगळाच त्यांना प्रॉब्लेम होता आणि अगदी त्यांना डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला होता. खूप फिरून म्हणजे त्यांची इच्छा होती की तोडकर साहेबांच्याच हॉस्पिटलमध्ये येऊन मला बरं व्हायचंय कुठलंही ऑपरेशन न करता. त्यामुळे खूप शोध घेऊन असा बराच शोध लावत लावत घरच्यांचा नकार पत्करत त्या त्यांच्या मुलीला घेऊन आमचं कोल्हापूरचं सेंटर शोधत शोधत ऍक्च्युली आल्या आणि एक 5 दिवसापूर्वीच त्यांची माझी भेट झाली होती. म्हणजे आमच्या डॉक्टरांनी त्यांना चेकअप केला आणि ट्रीटमेंटचा सल्ला दिला होता. आज 5वा दिवस झालाय. त्या खूप हॅप्पी आहेत की घरातल्यांनी नाही सांगितलं असताना त्या आमच्याकडे आल्या, पण आज त्या खूप छान आहे. तर त्यांचा अनुभव आज आपल्याला ऐकायचा आहे. काकू नमस्ते. नमस्ते. काय झालं होतं आणि आता कसं वाटतंय? आता एकदम छान ओके झाल्यासारखं वाटतंय. हलकं हलकं पूर्ण शरीर जडजड आणि माझ्या मणक्यात गॅप आलेला. मी चालू शकत नव्हते. कट्ट्यासमोर उभी राहिली तर एक कपभर चहा सुद्धा मला कोणी करून देत नव्हते की तू पडशील खाली हे होईल. तर मला काहीच काम करून देत नव्हते. मी एका जागेवर बसून होते बेडवर. तर मग मी फोनवर ते फेसबुकवर मी ते तोडकरांचं हे बघितलं. एवढं समजत नाही तरी पण मी ते समजून घेऊन हे केलं. मुलीला सांगून मी इथपर्यंत पोचली. 5 दिवस झालं मी इथं आली. मला एकदम रिलॅक्स वाटतंय. बरं वाटतंय. खूप बरं वाटतंय. दुखणं खूप होतं ना आधी. 5-6 वर्ष झाले मे बी. 7 वर्ष झाली मी अशी ह्याच्यातच राहिली. इतकं डॉक्टर केले, आयुर्वेदिकच केले, MD झालेले केले, पण मला कुठंच फरक पडला नाही. 4-4 वर्ष असं नाही 4 दिवस औषध घेतलंय मला त्यांचा नाही गुण. 4-4 वर्ष औषध घेऊन बी बघितलं, ऑनलाईन घेतलं, परत जाणवईना. तरी मग इथला एवढा विश्वास का? विश्वासाचा बघून मुलाखती तुम्ही घेता ते बी लोक बरे झालेले सांगतायत ओके आहे, असं आहे, तसं आहे, जायला काय हरकत आहे म्हणून मी इथपर्यंत पोहोचले. म्हणजे आम्ही जे असे व्हिडिओज करतो पेशंट सोबतचे ते फायदेशीर ठरतात. ते बघूनच तुम्ही कोल्हापूर बघितलं पण नव्हतं, इथपर्यंत शोधत आलात ना तुम्ही. म्हणली ऍड्रेस नाही तरी आता तुला घेऊन चाललोय, सापडतंय का बघूया. असं असं फिरत 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 जावाईने गाडी आणली. विचारा मी म्हणायची रिक्षावाल्यांना विचारा, रिक्षावाली पेशंट घेऊन येत असतील ते सांगते. नाही म्हणले बघू जाऊ आपण करीत इथपर्यंत येऊन. मग तुम्हाला जेव्हा इथं आलात पहिल्यांदा तेव्हा कसं वाटलं? इथं आल्यानंतर कसं वाटलं? बरं वाटलं की आता आपल्याला असं समाधान वाटलं की इथं मी बरी होणार. हो ना. आमचे डॉक्टर्स कसे वाटले? डॉक्टरांची ट्रीटमेंट सगळ्या गोष्टी सगळ्यांचं चांगलं वाटलं. सगळे इथले ते हे आहे ते स्टाफ ते एकदम छान ओके बोलतात, छान. हो ना. हे नाही आहे म्हणजे बरं वाटलं इथं आल्यानंतर. 5 दिवस ट्रीटमेंट घेतली. आज 5वा दिवस झाला ना. आज तुम्ही परत जाताय. केलं. आज बरं वाटतंय तुम्हाला? चालायला वगैरे यायला लागलं. फिरून आले मंदिरातनं. जात नव्हती एवढी, चालता येत नव्हतं, घरातल्या घरात चालू शकत नव्हती. पोरं धरायची पण खाली बसली की उठायची नाही, त्यामुळे पोरांनी परत खाली बसवलं. आता कुठे फिरून आला तुम्ही? मंदिरात जाऊन, महालक्ष्मी मंदिरात फिरून आलात ना? मंदिरात जाऊन आले. परत रंकाळा तळ्याच्या तिकडं फिरून आले. रंकाळा तलाव पूर्ण फिरून आलात? हो. अच्छा. दुखलं नाही, त्रास झाला नाही? नातू बरोबर आहे इथं. त्याचं काय आलंय तिथं इंटर्नशिप चालली आहे तिकडे. तो आला दंडाला धरतोय, पडशील आणि तू पडशील. पण बऱ्या झाला रे मी आता ओके झाली, तू तशीच म्हणशील आणि पडशील म्हणून सारखा माझ्यावर लक्ष. म्हणजे 5 दिवस इथं थांबून ट्रीटमेंट घ्यायचा निर्णय तुमचा योग्य होता आणि आता तुमच्या कुटुंबाला पटला आहे. एकदमच छान. आता औषध घेऊन आणि अजून छान होणार. अजून तर औषधं घेतलीच नाही आपण, सुरुवातच झाली ना लगेच 5 दिवस थांबला. अजून औषधांमध्ये अजून छान फरक पडणार. आता तुमची फॅमिली हॅप्पी आहे का इथं घेऊन आल्याबद्दल? होणार की आता मग त्यांना खरं वाटेल की आता त्यांना कसं वाटलं इथं नेतोय, जिथं म्हणेल तिथं फिरवतोय. आजपर्यंत भरपूर दवाखाने केले, आयुर्वेदिकच घेतलं, वेगळं काय ती म्हणेल तसं आम्ही केलं. तरी मग पण आता तुम्ही
खुश आहे, खुश हॅप्पी आहे आहे, एकदम एकदम मस्त. छान वाटतंय, हो, बरं छान वाटतंय. वाटतंय अजून मला. काही असेल तर औषधांमध्ये अजून ते क्लिअर होणार आहे. क्लिअर होईल. चालेल. बरोबर आहे. आणि कंटिन्यू औषध किती सांगाल तुम्ही, वर्षभर म्हणलं तरी घेत राहणार मी, पण तिथनं नेलं तरी चालेल एवढं का? वर्षभर घ्यायची गरज हा, नाहीच आहे. तितकी. आता एवढ्या इथून पुढे आपण लावणीला पुण्याला सारखा नाही. पुण्याला हिची भेटूया. 2 मुलं आहेत, ती बाहेरचं आणून खाती, ती माझ्या नाही, इथून पुढे आपलं पुण्यात सेंटर आहे. आता इथून हा. पुढचं जे असेल ते पुण्यामध्ये एकदा चेकअप फक्त केला तरी चालेल. इथं कॅम्प आहे, कॅम्पात म्हणलं मला नाही जायचं, मला इकडे जायचं, मग तुम्हाला कोल्हापूरला यावं लागेल. ट्रीटमेंट होत्या ज्या हो. तुम्हाला त्याचे 5 दिवसात आम्ही हो, क्लिअर बरोबर आहे. केलंय ना, म्हणजे- ते सध्या आम्ही कोल्हापूरमध्येच करू शकत करू होतो. शकतो, बरोबर पुण्यात आहे. आता सेटअप बसलाय. बसलाय. आताचं जे तुमचं नेक्स्ट आठवड्यातलं आहे, आम्ही पुण्यात आहोतच, त्यावेळेला आपण ते करूया. चालेल. आता जे काही पेशंट किंवा जी काही लोक आपला हा व्हिडिओ बघतात, जसं तुम्ही बघून आलात, तर बरीच लोक हा व्हिडिओ आपला बघतायत, तर बघतात. त्या लोकांना तुम्ही काय सांगाल? त्यांना सांगेन की तोडकं माई आहेत, त्यांच्याकडं चांगलं ट्रीटमेंट माझं झालेलं आहे, तर तुम्ही तिथं येऊन भेट द्या, मग तुम्हाला कळेल कसं आहे ती treatment. Thank you so व्यवस्थित much. करणार, ओके करूनच तुम्हाला पाठवणार. मी 5 दिवस झालं ही करते, इथं येऊन ट्रीटमेंट घेतलं तर ओके झाली. मी औषधं घेतल्यावर तर अजूनच ही होणार. मी सगळीकडे फिरून आले, महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन देवीचं आलं. देवीला म्हटलं मला मॅडमनी चांगलं केलंय, ओके थँक्यू. म्हणून भेटीला आली इथपर्यंत. हो. असं सारं. दीदी नमस्ते. नमस्कार. आईंबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे आई, पूर्वीच्या आई तुम्ही बघितल्यात आणि आत्ताच्या आई सुद्धा तुम्ही बघताय, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं खूप वाटतं? समाधानी आहे मी. खूपच छान ट्रीटमेंट मिळाली आहे तिला इथं. तर आहे इम्प्रूव्हमेंट आहे तिच्या Okay. सगळ्या. जिना मेन म्हणजे आता मी बघितलं की जिना ती चढू शकत नव्हती, एवढे जिने तर नाहीच नाही, हा. तर व्यवस्थित ती आली, चालल्या फिरल्या, चालते. हो, जिना आणि चढला. 5 मिनिटं पण उभी राहू शकत नव्हती. ते एक समाधान आहे की ती आता तेवढं तरी ती करू शकते. तुम्ही व्यवस्थित पहिल्या राहते. दिवशी जेव्हा आम्हाला भेटला होता, तेव्हा खूप शंका मनात होत्या मनात खूप सगळ्यांच्या. खूप त्यांची इच्छा होती की नाही, मी बरी होऊनच जाणार, होऊनच जाणार, पण बाकी तुमच्या थोड्या शंका होत्या शंका मनामध्ये. होत्या मनामध्ये. आणि मग आम्ही 5 दिवस राहायला आग्रहच केला असं म्हणायला हरकत हो. नाहीये, कारण त्यांचा आग्रह होता की मला आता इथून बरं होऊन जायचंय. होऊन जायचंय. तर तो जो तुम्ही निर्णय घेतला होता की हा ठीक आहे, त्यांना ठेवूया, कारण तुम्ही खूप दवाखाने केले, हो. ऑपरेशन आणि हे सगळे पर्याय बघितले, मग हा जो घेतलेला निर्णय खरंच म्हणजे योग्य होता आहे, तुम्हाला आता पटतंय का? म्हणजे तुमच्या पटतंय, फॅमिलीला अगदी. पटतंय हो का? हो 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 म्हणजे अगदी. 5 दिवसामध्ये 5 छान फरक दिवसामध्ये पडतो. खूप छान तिची इम्प्रूव्हमेंट आहे. खूपच म्हणजे वाटलं नव्हतं मला, म्हणजे नव्हतं की मी तिच्या समाधानासाठी इथं आले होते, पण तसं नाही की ती आता एवढी व्यवस्थित आहे की असं वाटलं की चला योग्य ठिकाणी आपण तुम्ही सगळे आलो आता तर. हॅपी आहात. खूप आनंदी आहे चालेल. तर तिच्यासाठी, तुम्ही आमच्या तुमच्यासाठी. पेशंट्सना किंवा जो व्हिडिओ जी लोक बघतात ना, त्यांना तुम्ही काय सांगाल? एकदा नक्की या, विजिट करा इथे. खूप छान यायला पाहिजे. ट्रीटमेंट मिळतीये. दवाखान्यातली फिलिंग असते का इथे असं घाबरण्यासारखी, सुई किंवा असं काही इंजेक्शन? काहीच नाहीये, त्यामुळे खूप छान वाटतंय. स्टाफ पण खूप छान आहे. हसत खेळत ट्रीटमेंट झालेली आहे तिची. हसत खेळत बरं झालं. बरं झालंय. 5 दिवस म्हणजे वाटलं नाही की 5 दिवस आम्ही इथं थांबून ट्रीटमेंट घेतोय म्हणून. असं थँक्यू. खूप छान हे झालं. फोन करून सांगितलं आम्ही राहतोय 5 दिवस, त्यांना माहित नव्हतं. हा अचानक राहिलं. फोन करूनच अचानकच राहिलं, सांगितलंय. मग फोन केले. पण तुम्ही दोघी पण हॅपी आहे, म्हणजे आता घरातले पण नक्कीच तुम्हाला बघून हॅपी होती. आता सगळं ते गेल्यावरच विचारत होते ना, मिस्टर बी विचारलं तुझी तब्येत कशी आहे, फरक पडला का म्हणून असं. मला मग येताना गोळ्या घेऊन ये. थँक्यू सो मच. थँक्यू. हो. तर काकूंचा आणि त्यांच्या दिदींचा अनुभव आपण बघितलेला आहे की ते खूप प्रयत्नानंतर, म्हणजे त्यांना अनपेक्षित होतं की 5 दिवसामध्ये कसं काय बरं होणार, पण हा फरक त्यांना स्वतःला अनुभवलाय, स्वतःला त्यांना तो फरक पडला, स्वतः त्यांनी तो अनुभव आपल्यासोबत शेअर केलाय, त्यामुळे त्या खूप छान झाल्यात. त्यांना वाटतं त्या छान झाल्या, त्यांच्या फॅमिलीला वाटतं छान झाल्यात. तुम्हाला जरी असा काही त्रास असेल, म्हणजे हाडांचं कोणतंही दुखणं, हाडांचंच नव्हे तर आरोग्यासाठी कोणतीही आरोग्याची तक्रार असेल, खाली आमचा नंबर दिलेला आहेच, एकदा कॉल करा आणि आजारमुक्त होण्यासाठी तोडकर संजीवनीचा पर्याय नक्की अनुभवा.